वाटा का बघून बघून पार डोळ्याला आणता का मोठा लग्नाला गेली की तुम्हाला सांगून गेलती की मी. लग्नाला गेलं मग लग्न आता बोत राहिले का मग बसली तिकडे कुठं पिक्चर बघत का काय 2 तर वाजलीत आताशी. 2 वाजले तो गाडा टाइम आहे का मग त्या पोराने फिरायचं एक कड तो फिरायचं लग्न जागरण बघत आणि मी काय बसतो आता इथं खत लग्नाला बी गाडी जाऊ नको का मी. जाऊ एखादं वावर इकीन ना तेव्हा तुम्हाला कळलं तसं कळणारच नाही ऐकताना कसं ऐकतात तर बघतो ना आम्ही बी. माझ्या बापाचं नाव आहे हा. तसं इकितात हा. मग बघत म्हणून इथं पोरांसोरांचं काय आहे का नाही विचार का लगे लागले वावर. पोरा सोराचं पोर तिकडे 5 वाजतो हिंडते मी इथं खत भरीत बसतो पाळी घालतो मोगडीतो पोरला सांगतो तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल तर राहा नाही तर त्या मळ्यातला ना पहिला उतारा काढतो व्यवस्थित नाही तर काय उड्या मारा लागलो तर काय आम्ही. व्यवस्थित काय होतं तुला हे लागणार त्या लागणार तुझा ती प्रत्येक लागणार मी इकडे खत भरीत बसतो ते पोरग 5 वाजता येत नाही घरी म्हणजे तुमच्या पोरला बोलायचं की मग मला पोरा बाजू तुला बी काही दाब ठेवता येत नाही का कोण मी चालले लागणार तुम्ही तरी ते थांबा पापा पशी हा तुमचं पोरग तुमचं ऐकत नाही तुम्ही सांगायचं ना मग. तू कान फुगून देते ना सांगा काही त्याच्या काळात घालते ना फुगून देत नाही. नाही बोलायचं तुला अजिबात. तो मोठं व्हायला लागलं सर माझ्यामुळेच व्हायला लागले. तू आली ना अप्सरा घरात हा अप्सरा आली हा म्हणून भेटत होत तुम्हाला पोरी. भेटत नव्हत्या तूच बरी भेटली बुवा हा भेटले ना हे काय असतं? 17 येत होत्या हा बरं झालं नाही भेटली चुकली एखादी तुमच्या ह्याच्यापासून. चुकली तुम्हाला कोणी सांगते का हे भरायचं खतन फित मग आता कोणी भरायचं नाही नाही कोणी भरायचं नेमकं सांग ना उगच काम आपले नाही नाही कोणी करायचे काम करायचे कोणी कुणी करायचे काम. मग सरे वावर एकूण टाका काम करायची गरज नाही आम्ही आमचं करू कामाचं वाटतं गावाला काम दाखवत बसायचं. मी म्हातारा माणूस एवढं काम करताना आम्ही हिंडतो. नाही नाही काम करत नाही मग मीच काम करत नाही का मग करतात तर काय झालं मग आतापर्यंत काय झालं म्हणजे आता बहुत केलं ना आता तुम्हाला काही करायचं नाही का आम्ही आमचं करू आम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा. टाइम का भेटायचं तुम्हाला जेव्हा एखादा उतारा काढीन तेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा मध्ये भेटणारच नाही तुम्हाला टाइम काढायच्या टायमाला आम्ही भेटत ना बघायला सांगत असते माझ्या घरी. तू घरी सांगू नको काहीच करू नको तू सांगितलं तरी तू आई बापा काय करीत नसते त्यांचं काय भूषण मला दाखवू नको हा, त्यांनी काय 2 रुपये होंडा दिलेला नाही आई पोरगी चांगली आहे आमची लय कामाची आहे म्हणलं जाऊ द्या कामाची पोरगी म्हणले जाऊ द्या होंडा काय कामाची म्हणून काय तुम्ही काय कामाचे शेतात तू कामाला एका दिवस मला खुरपायला दिसणार का कुठं कामाला मी दिसणार काय असले की शेतात फितातली काम करायला नाही आलेली इथं. तुम्ही नाही. काय आधी काय लग्नाच्या आधी बोली नव्हती केली शेतात काम करावं लागेल म्हणून. असं होईल हा म्हणजे आता तू अशी उलट पालट बोलायला लागली का उलट पालट नुसतं आलं की कधी बी बडबड करायची त्यामुळेच मी शेतामध्ये येत नाही. बडबड नाही काम करायची रे. काय हे शेण फिण असलं? ते नाही नाही आपण काय बा म्हणे शेतकऱ्याची लेकर येते इथं मरणाचं ऊन पडले ह्यांना उन्हात आणत ते काम कसे करायचे सुधरत नाही. नाही नाही प्रश्न सावला मी बी सुनाचं काय झालं तिकडे 5 वाजता बोललो झेंडतो हिला कुठं लग्न जागरण नाम करणं बघायला तू आणि मी बसू काही मरत काम करू तुम्हाला कोण म्हणलं करा म्हणून तिथं मग कोणी करायचं कामात आहे मशीन लावून टाकायचं नव्हतं तुम्हाला आता मशीन येतो का टायमाला इथं बडबड करायला दुपाराला इकडे लोक बडबड करायला लागले आम्हाला बडबड करायला लागली मग तुम्ही फेडा बोंबलत नाही कुंकडे बी तुम्ही कमन उगा दुपारच्या पारामध्ये उगा बडबड करा उगा तिथं लोक बघ काय माहित तुम्हाला लोक काय म्हणतात लोकांला काम करायचं सवय नाही काय झालंय बडबड करते बडबड करते मग काम करा ना तुम्ही काम केलं काय बडबड करीन रे होय कधीच असं ह्यांचं व्यवस्थित सांगा व्यवस्थित सांगायला तुम्ही राहिलात का आता तुम्हाला 17 बारा अंधारात सांगून बघितलं उजाडात सांगून बघितलं तुमचं जे आहे ते तुम्ही चाल सोडणारच लोक काय कडेचे तुम्ही ते लक्ष द्या तेवढं तरी थोडं मी सगळं लक्ष देतो तू नको मला शिकून या मी तुझा बाप आहे तू नाही मा बाप तुला आला मला ज्ञान शिकायला आज आली मुरळी तुझ्या मागत ती कान बर सांगता काय की तू तसाच बोंबलो तू बघा काय म्हणायला लागलं कशी पद्धत आहे बोलायची सुनेला मुरुळीन फिरुळीन चाललंय आता तर तुम्हाला नाही त्यामुळे तुम्हाला बोल नाही सहन होत नाही ना करा कसं करायचं मी चालू निघू जाऊ मी म्हणतो मी चालू निघू तुमच्या पद्धतीने बघा काय करायचं तर मी चालू निघू बघते ना आता मी तुमच्या बापाची बोलण्याची पद्धत आहे ना मी माझ्या घरच्यांना सांगते कसं बोलायचं. जाऊ दे ना कशाला बोलत असते सासरेतला का तू कमन डोक्याला ताण करू राहिली उग तुमची बाप आहे तुम्ही कळवणारच ना त्यांची कड नाही एवढीत मी लोकात चर्चा झाली तिथं मला ऐकायचं नाही येतं उद्या ऐकलं तर आपल्याला बमलातच बसावं लागेल मग हा ऐकलं तर काय करायचं मग उद्या कशी ऐकतीत तर हा
कशाला बडबड करे तू जरा शांत राहत जा ना बाई आम्हाला करायला नाही आलेली मी इथं की तुम्ही शेतन पोता निघून बसताना आणि मी तुमच्याकडे बघत बसन असं नाही समजायचं समजलं का कशाला बडबड करते उगा गावामध्ये चाव चाव उगा मोकर शांत राहा ना थोडं माझी चाव दिसत ना हा. तुम्हाला लोक काय माहित ते 4 लोकांमध्ये गेलं तर लोक माहित येऊन जा ना, काय चार तुमचे लोकांना मी सासू पण सांगते सासरे नाही, सासऱ्याला बोलायची पद्धत असते का बडबड करत घरी उगन कशाला मोकार आपलं शांत राहायचं ना सासरीत ते बोलत असत तुम्हाला फायदे थोडी हा. मिळायला बराण्यावानी तेवढंच फायदे नसतं दुसरं काय नाही येत तुम्हाला आणि तू तरी काय एक एक साड्या रोज बदलीत काय नाटकच करते माझ्या बापाच्या घरून आणते हा. मी साड्या का तुमच्या बापाच्या खाली कशाला नाही, कळलं नाकरे ना? करते रे तू हा, एवढे? तेच म्हणलं हा. नकरी मी माझ्या बापाजीवर हा. करते कळलं ना जास्त काय बोलायचं बापा जेव्हा नाही. हा, करते तेच म्हणलं. बापाने काचा हुंडा नाही दिला 10 लाख रुपये माझ्या आम्हाला बापाने हुंडा नाही दिला पण मला हा. साडी चोळी माझा बापच आणते हा, काय बाप आणतोय हा काय बाबा एक साडी आणली म्हणजे बापानेच आणलं एक सगळं साडी काय तुम्ही किती साड्या घातल्या मग? तुम्हाला माझ्या रोज- ह्याच्यावर जायचं नाही तुम्हाला सांगायला हा. लागल्या अशी साडी घालतीन तशी साडी लागलेलं की माझं काढायला अशी साडी घालतीन तशी साडी घालती तुम्ही तर लय घेतात दिवे लावल्यावर साड्या मग कोण घेत मी नाही घेत कोण हो, काय तुम्ही तर ते नाही घेतात ना. काही वडील आणून देत काही तर साड्या मग कोण देते हा कोण देते वडिलाचं लागली भूषण सांगायला तू तुम्ही तुमचं काय करायचं ते करा बरं माझ्या हा. डोक्यात ताण देऊ नका तुम्ही तुमचं नाही का करा शी, शी. जा 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 कुठं जाणार आहे सुप्प लय लागली मग नाटक करायचं तुम्ही मग गेले तर जा जा मी दुसरी करतो मग तुलाच लय नाटकं लागलीत काय तू काय लय सोन्याची लावून गेली काय बघतो मी बी मग भेटते ना करायची आता नाही का बायको नाही करायची मुरळी करून आणायची तुमच्या बापाच्या ह्याला म्हणजे तुमच्या बापाला सोपं पडायला मुरळी आणली म्हणून मी काही करेन तुला काय घेणं देणं पडे आमचं आम्ही काही करू निघ तू